उन्हाळी पेरणीत 9.21 लाख हेक्टरची वाढ, भात, कडधान्य, तेलबिया पिकांचा वाटा सर्वाधिक, कृषी मंत्रालयाची माहिती। देशाच्या अन्न सुरक्षेसोबतच शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सरकार वचनबद्ध, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे वक्तव्य। कृषी ही देशाच्या अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा नवा दावा। कृषी ही संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा पाया, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषी हॅकेथॉन मध्ये भाष्य। खत उद्योगाला गुंतवणुकीसाठी सबसिडी धोरणात स्पष्टता हवी, FAI अध्यक्ष शैलेश मेहता यांची मागणी। FAIF ने हवामान प्रतिरोधक शेतीसाठी गुंतवणूक वाढवण्याची आणि अंमलबजावणीतील तुटवडा भरून काढण्याची मागणी केली। कोऑपरेटिव्ह साखर उद्योगाने इथेनॉल खरेदी दरात सुधारणा आणि 20% मिश्रण लक्षवाढीची मागणी केली आहे। केंद्र सरकारने 2025-26 साली खरीप पिकांसाठी MSP वाढवली, तांदूळावर कमी आणि कडधान्यांवर जास्त। महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति एकर 1 लाख रुपयांची भरपाई आणि नाफेडकडून पारदर्शक खरेदीची मागणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीत बीज ते बाजार, MSP वाढ, थेट लाभ, सिंचन व विमा यावर भर देऊन शेती क्षेत्रात दिग्गज बदल घडत आहेत।